वसमत तालुक्यातील चोंडी आंबा येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत हा ग्राम दरबार उपक्रम व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोहीम मोठ्या उत्साहात संपन्न झाली। माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यांसोबत हा ग्राम दरबार हा नवीनपूर्ण उपक्रम दिनांक 17 डिसेंबर रोजी चोंडी आंबा येथे मोठ्या उत्साहात पार पडला। पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच संदीप बबनराव भोसले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन भोसले हे होते। या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी विविध योजनांची माहिती दिली। तसेच गट विकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवार यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कारासाठी उपाययोजना व अंमलबजावणी याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली। या कार्यक्रमास पशुधन विकास अधिकारी सिद्धार्थ इंगोली, वैद्यकीय अधिकारी जिंतूरकर साहेब, पंचायत विस्तार अधिकारी DN कदम, श्री DN गोडेवार, SB राठोड, गुलाब काळे, AM गोलेवार, कृषी विस्तार अधिकारी आदिनाथ पांचाळ, गट समन्वयक BC खंदारे, दादाराव आहेरे, कृषी सहाय्यक सोनटके, घरकुल विभागाचे नवाज अली, पशुधन विभागाचे महेंद्र झटते, ग्रामपंचायत अधिकारी श्री SK खाडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जलसुरक्षक, आशा सेविका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडलेल्या पाणी पुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, घरकुल इत्यादी समस्यांचे निराकरण गावातच केले। गावात ग्रामपंचायत अभिलेखी तपासणी, आरोग्य शिबिर, पशुचे लसीकरण, घन कचरा व्यवस्थापन इत्यादी प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे प्रस्तावित BN कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन शालेय मुख्याध्यापक यांनी केले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या मोठ्या उत्साहात पार पडला। श्री SK खाडे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी बाळू नागरे यांनी मोठी परिश्रम घेतले। समृद्धी मार्टसाठी वसमतवरून सुमेध मस्के येथील आयुक्त साहेब यांच्या संकल्पनेतून एक दिवस ग्रामस्थांसोबत ग्राम दरबार या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सरपंच, आमचे मित्र सचिनरावजी, आदरणीय BDO साहेब, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख आणि आपण सर्व ग्रामस्थ मित्रांनो, स्वच्छ भारत विभागामार्फत कदम साहेबांनी प्रास्ताविकातच सांगितलं की माननीय शिवो साहेब या आपल्या गावाला भेट दिली आणि आपण 100% गाव हागणदारी मुक्त केलं। मला म्हणायचं आहे की 100% गाव हागणदारी मुक्त केलं म्हणजे आपण प्रत्येक घरी शौचालय दिलेलं आहे, पण काही जण आताही शौचालय वापरत नाहीत। मला एक विनंती करायची की किती जणांकडे शौचालय, आपण हातवर करा। शौचालय किती जणांकडे नाही, वापर केला पाहिजे। उघड्यावर जाणं हे त्याच्यामध्ये गौरी असतील, जाळं नसू नका, कारण आपण सगळ्यांना 100% शौचालय दिलेले, त्याचा सगळ्यांनी वापर करावा। तसेच कोणी आणखी शौचालयापासून वंचित राहिले असतील, काही कुटुंब वाढले असतील, काही नव्यानं बांधकाम केले असतील, तर त्यांच्या कुटुंबात जर कोणाला मिळाले नसतील तर तेही तुम्ही ऑनलाईन करून आपण त्यांना लाभ देऊ शकतो। त्यानंतर आपण सांडपाणी घनकचऱ्याचं काम केलेलं आहे, म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये ओला कचरा वेगळा करणे, सुका कचरा वेगळा करणे, कुटुंब स्तरावरच ते करायचं आहे। ओला कचऱ्यामध्ये जे काही खरकट असेल, पालापाचोळा असेल, जे काही कुजतंय ते वेगळं करायचं आहे। मग प्लॅस्टिक असेल, बॉटल असतील, पॉलिथिन असेल, ते वेगळं करून आपल्याला एकंदरीत कचरा वर्गीकरण सेलपर्यंत देण्याची सगळी व्यवस्था करायची आहे। या ठिकाणी सांडपाणी घनकचऱ्याचं काम झालंय, त्याचा सगळ्यांनी वापर करावा। जे काही आपण उकरडे वगैरे आहे किंवा रस्त्यावर कचरा वगैरे टाकतो, ते न टाकण्यापेक्षा कचऱ्यापासून आपण नॅडम खत तयार करू शकतो, तसं केलं पाहिजे। एकंदरीत पर्यावरणाला पूरक आपण सगळ्यांनी सहकार्य करून काम केलं पाहिजे। तसेच आपण प्लॅस्टिक मुक्त गाव अभियान हे सुद्धा दर शनिवारी राबवतो। प्लॅस्टिकचाही आपण कमीत कमी वापर केला पाहिजे किंवा त्याचा पुनर्वापर केला पाहिजे। आणि आपण बाजारामध्ये सुद्धा गेल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरता आपण पिशवीचा, खंत्याचा वापर केला पाहिजे, झोऱ्याचा वापर केला पाहिजे। हेच एवढं सांगतो मी। आणि जर काही लाभार्थी शौचालयाचे राहिले असतील तर तेही ऑनलाईन करून आपण त्यांना लाभ देऊ चालेल। त्याचे राशन कार्ड आपण एकदा पाहूया, कुटुंबामध्ये मिळालेलं नसावं आणि दुबारा वगैरे होऊ नये, त्याही काळजी आपण घेऊ आणि देऊ। धन्यवाद।